नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 29. योगिता साऊला घेऊन आल्या. तिला खाऊ घातले. आजी, मम्मा आणि डॅडी कुठं आहे? मला घ्यायला तू कशी काय आली? साऊ म्हणते. त्यांना काम होते म्हणून मी आले घ्यायला. तुला आवडले नाही का? योगिता म्हणतात. आवडले ना, दिसले नाही म्हणून विचारले. दुसरी आजी पण दिसत नाही आहे, साऊ म्हणते. ती आजी तिच्या घरी गेली, योगिता म्हणतात. साऊ काही बोलत नाही. आता झोपून घ्यायचे, संध्याकाळी खेळू, योगितात म्हणतात. साऊ झोपून घेते. योगिता पण काळजीत पडतात. सार्थक किती पण कामात असला तरी साऊला घेऊन येईल. राहुल कसं काय कॉल केला? नव्याला काही झालं असेल का? योगिता विचार करत आहे. रुपेश काहीतरी काम येतं तर बाहेर जाणार होता. नव्याचे डोळे बांधले होते. ते सोडायला सांगितले. तिला काहीतरी खायला पण द्या असे सांगून गेला. तिथल्या माणसाने नव्याला डोळ्यावरील रुमाल काढला. किती सुंदर आहे, म्हणून बॉसला ही आवडली आहे. तिचे लग्न झाले तरी तिच्या मागे लागले आहे, तो माणूस म्हणतो. बॉसची मजाच मजा आहे, दुसरा माणूस म्हणतो. तिला जेवण घेऊन येतो, तू लक्ष ठेव, तो माणूस म्हणतो. दुसरा माणूस तिथंच थांबला. रिया काय विचार करत आहे? राहुल म्हणतो. पोलिसांना कॉल करून सगळं सांग, आपण त्यांच्या सोबत जाऊ. रिया म्हणते. नव्या हवी आहे, नको ते डोकं लावू नको. पोलिसांना घेऊन गेले, नव्याला काही केलं तर? हा विचार केला आहे का? सार्थक चिडून म्हणतो. रिया, आम्ही काय विचार करत आहे तू काय बोलत आहे? वहिनीला काही झालं तर? राहुल म्हणतो. राहुल, सार्थक मी विचार केल्याशिवाय बोलणार आहे का? सार्थक, तुला पण समजलं नाहीये का? आम्ही तुला वॉच दिले आहे, त्याने नव्या कुठं आहे ते आपल्याला समजेल. हा विचार नाही का केला? मला वाटले होते असे काहीतरी होणार म्हणून मी ते वॉच तुम्हाला गिफ्ट केले होते. मोबाईल कनेक्ट कर, तुला लगेच समजेल नव्या कुठं आहे. राहुल, पोलिसांना बोलव, कोण आहे ना त्याला सोडणार नाही, माझ्या हातचा मार खाणार, रिया म्हणते. राहुल पोलिसांना कॉल करायला निघून गेला. सार्थकने मोबाईलला कनेक्ट केला. त्याला नव्या कुठं आहे ते समजले. रिया, थँक्यू, मला समजलेच नव्हते. तू आणले तेव्हा समजले होते, आता डोकंच काम करत नव्हतं, सार्थक म्हणतो. म्हणून तर माझे डोके चालले ना, रिया म्हणते. सार्थक, पोलीस निघाले आहे, आपण पण निघू. वहिनी तिथं कशी असेल? राहुल म्हणतो. मधू, काही काळजी करू नको, नव्याला आम्ही शोधून आणू, रिया म्हणते. आता बाहेर गर्दी नव्हती. बॉडीगार्ड पुढे निघाले. सार्थक गाडीत बसला. बॉडीगार्ड पण मागच्या गाडीत बसले. त्या लोकांनी नव्यासाठी जेवण आणले होते. जेवण करून घे. ज्या माणसाने जेवण आणले होते तो माणूस म्हणाला. मला जेवण नको आहे, तुम्हीच खा, नव्या म्हणते. काय टाकून आणले असेल, परत काही व्हायचे अजून. घ्या, लोकांना का भरोसा नाही, नव्या म्हणते. तुला देत आहे, खायला घे, तुला समजत नाही का? तो माणूस जोरातच बोलत होता. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मला नको आहे, नव्या म्हणते. तुला असं समजणार नाही, तो माणूस तिच्या गालावर एक ठेवून देतो. आत्ता बरोबर खाशील, तो माणूस म्हणतो. नाही खाणार, एकदा सांगितले ना, समजत नाही का? नव्या गालाला हात लावून म्हणते. त्याला नको म्हणते, बॉसला समजलं तर आपल्यालाच ओरडा बसेल. तिला नाही खायचं तर राहू दे, आपण खाऊन सांगू तिनेच खाल्ले, दुसरा माणूस म्हणतो. सार्थक आणि पोलीसच्या गाड्या शहराबाहेर आल्या होत्या. तिथं सगळीकडे झाडं जंगल दिसत होते. साऊ उठली तरी सार्थक आणि नव्या आले नव्हते. तरी साऊ काही बोलली नाही. योगिताने तिला फ्रेश केले, बाहेर गार्डनमध्ये घेऊन गेल्या. साऊ खेळत होती पण सार्थक आणि नव्याबद्दल विचार करत होती. योगिताला पण काय सांगणार होत्या, कोणीच फोन पण उचलत नव्हतं. त्यांनी फोन सायलेंट करून ठेवले होते. फोन वाजायला नको, आवाज होईल. सार्थकला रुपेश दिसला. राहुल, तो बघ रुपेश आहे ना, हा इथं काय करत आहे? राहुल म्हणतो. त्यानेच तर वहिनीला किडनॅप केलं नसेल ना, राहुल म्हणतो. त्याने जर हे केलं असेल ना तर त्याला आता मी खरंच सोडणार नाही, सार्थक म्हणतो. माकड कुठलं पण कसं काय असतं, काड्या बोकाच आहे, त्याला ना मी पण चांगली अद्दल घडवेल, सारख्या नव्याच्या मागे असतो, रिया मनातच बोलते. राहुल पोलिसांना सांगतो. तो माणूस त्याचा पाठलाग करा. ते हळूहळू आत जातात. रुपेशला वाटत असते कोणीतरी पाठलाग करत आहे. तो पटपट चालत जातो. पटकन घरात जातो. सगळं बंद करून घेतो. नव्याला तर रुपेशला बघते. तू काय करत आहे? नव्या म्हणते. मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. हे बघ, साडी आणली आहे, लवकर तयार हो, आपण लग्न करू. सार्थक कडून पैसे घेऊ, कुठेतरी लांब जाऊ.
रुपेश म्हणतो. राहुल, सार्थक, रिया, पोलीस तिथं पोचले होते. एक खिडकी होती, तिथून सार्थक आत बघत होता. त्याला नव्या दिसली. तिचा गाल लाल झालेला होता. रडत होती. आवाज येत नव्हता. रुपेशच्या हातात साडी होती. काय चालू आहे काहीच समजत नव्हतं. पोलीस दरवाजाजवळ आले होते. पोलिसांनी पूर्ण घराच्या आजूबाजूला उभे होते. नव्या साडी नेसायला नाही म्हणत होती. रुपेश तिला साडी देत होता. नव्याने ती साडी फेकून दिली. तो नव्याला मारणार की सार्थकने दरवाजाला लाथ मारली. नव्याजवळ गेला. नव्याने सार्थकला मिठी मारली आणि रडू लागली. रडू नको, मी आलोय आता, तो तुला काही करणार नाही, सार्थक म्हणतो. राहुल आणि रिया पण आले. पोलिसांनी त्या 2 माणसांना पण पकडले. त्या रूममध्ये अजून काही असेल तर ते पण बघितले. बराच सामान तिथं मिळाला. रियाने तर रुपेशच्या कानाखाली वाजवली. राहुलने पण हात साफ करून घेतला. रुपेश आणि त्या 2 माणसांना घेऊन गेले. सार्थक आणि राहुल पोलीस स्टेशनला बोलवलं. रिया आणि नव्याला हॉटेलला सोडले. नव्या खूप घाबरली होती. रुपेश तिच्यासोबत लग्न करणार होता. रिया तिला समजवत होती. नव्याच्या कॅबिनमध्ये होते. रियाने नव्याला समजवले. नव्या थकली होती. काहीच खाल्ले नव्हते. तिला लगेच झोप लागली. रिया तिच्याजवळ बसून होती. नव्याने रियाचा हात पकडून ठेवले होते. सार्थक आणि राहुल पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी रुपेशला मध्ये टाकलेले होते. त्याला काही फरक पडत नव्हता, असे काही वाटत नव्हते. सार्थक आणि राहुल आले. इन्स्पेक्टरने रुपेशला बाहेर काढायला सांगितले. सार्थकने तर त्याची कॉलरच धरली. एक कानाखाली लावून दिली. माझ्या नव्याला हात लावायची हिंमत कशी झाली? सार्थक परत एक दुसऱ्या गालावर ठेवून दिली. राहुल पण गेला. एक गुद्दा पोटात मारला. इन्स्पेक्टरने सार्थक आणि राहुलला बाजूला केले. बोल, का केले? काय हवं होतं? अजून काय काय करतो? हे करून काय मिळणार होतं? इन्स्पेक्टर म्हणतात. माझ्या नव्यावर प्रेम आहे. मला ती हवी आहे. माझी नाही तर कोणाचीच नाही. पण सार्थकला सगळं मिळतं न मागता. माझी आजी तरी सार्थक करत असते. कॉलेजला होतो तेव्हापासून आवडत होती. तिला कधी सांगायची हिंमत झाली नाही. नंतर तुझ्यासोबत लग्न झाले. तुझा ऍक्सिडेंट मीच केला होता. त्यात पण तुम्ही दोघं वाचले. माझी नाही तर कोणाचीच नाही. मला पैसे हवे होते. कंपनी बंद पडली. नव्यासाठी सार्थकने मला पैसे दिले असते, रुपेश म्हणतो. सार्थकने पुढे आला आणि रुपेशला अजून एक ठेवून दिली. नव्याला काय काय सहन करावं लागेल. माझ्या मुलीचं बालपण मला बघायला मिळालं नाही. तुझ्यामुळे नव्याची मेमरी गेली होती. सार्थक खूप रागात होता. आता सार्थक काय करेल सांगता येत नव्हतं. म्हणून इन्स्पेक्टरने रुपेशला परत आत टाकले. काही झालं तरी याला सोडायचं नाही. याला जेलमध्येच राहू द्या, सार्थक म्हणतो. इन्स्पेक्टर हो म्हणतात. राहुल सार्थकला घेऊन जातो. वहिनी वाट बघत असेल, घाबरली आहे. घरी साऊ पण तुझी आठवण काढत असेल. आता बघ किती रात्र झाली आहे, राहुल म्हणतो. सार्थक पण ऐकतो. हॉटेलला जायला निघतात. पुढील भागात रुपेशचे काय होते? योगिताला आणि शारदा मावशीला समजल्यावर काय होईल? नव्याला या सगळ्यातून बाहेर येईल का? साऊला काय सांगतील? पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा विधिलिखित. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.